यातली एकही भाजी मूळची भारतातली नाही. आश्चर्य वाटतंय? चला सांगतो. बटाटा, टोमॅटो आणि मिरची या तिन्ही भाज्या आल्या दक्षिण अमेरिका खंडातून. 16व्या शतकात स्पॅनिश लोकांनी जेव्हा पेरू देशातल्या इन्का साम्राज्यावर आक्रमण केले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात या तिन्ही भाज्या अँडीज पर्वत रांगांमध्ये दिसल्या. मग तिथून त्यांनी या नेल्या युरोपमध्ये आणि युरोपातून भारतात त्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणल्या. जमिनीखाली उगवत असल्यामुळे बटाट्याला आधी सैतानाचं सफरचंद असंही म्हणायचे. भेंडी अनेक शतकं सुदान, इथिओपिया आणि इजिप्तमध्ये भेंडी उगवली जात होती. इजिप्तमधल्या बंटू नावाच्या जमातीने ती खूप पूर्वीच भारतात आणली. गाजर 12 ते 15व्या शतकादरम्यान अफगाणिस्तान आणि इराणमधून गाजरं भारतात आली, पण त्या काळी ती जांभळ्या रंगाची होती. 17व्या शतकात डच लोकांनी केशरी रंगाचे गाजर भारतात आणले. कोबी आणि फ्लॉवर 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी या दोन्ही भाज्या भारतात आणल्या. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या भाज्यांची आठवण यायची आणि म्हणून त्यांनी या इथेच आपल्या देशातच उगवायला सुरुवात केली. ढोबळी मिरची 1492 साली भारत शोधायला निघालेला क्रिस्टोफर कोलंबस जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा त्याला इथे ढोबळी मिरची आढळून आली. या भाजीचे त्याला इतके आकर्षण वाटले की त्याने स्पॅनिश राजांसाठी ही एक विलक्षण भेटवस्तू म्हणून नेली. यामुळे ढोबळी मिरची युरोपात पोहोचली आणि मग तिथून भारतात आली. पण मग मूळच्या आपल्या देशातल्या भाज्या कुठल्या? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.